ओमकार स्ट्राइक एंड वरती आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती विघ्नेशला आपण बघतोय 12th मॅनच्या भूमिकेमध्ये सार्थक आलाय, जो ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतोय. निश्चितच आजच्या रात्रीचा हा दुसरा सामना, घोडुलीचा गोड आवाज आपण ऐकला. साहिल येरुणकर सरांच्या माध्यमातून आजची रात्र मात्र या स्पर्धेमध्ये मी देखील जोडलो गेलोय. पुन्हा एकदा आमच्या दोघांच्या वतीनं कर्जतटेनिस.in या वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण चालू आहे आणि घर बसणाऱ्या प्रेक्षकांचं देखील आपण सरपंच चषकाच्या माध्यमातून करतोय स्वागत. पहिला चेंडूवरती फाईन लेगचा क्षेत्रामध्ये मारलेला हा पटका जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. धावांचा श्रीकडेशा करणारा चौकार डीजे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं पुन्वे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई माऊलीचं एक गीत मात्र डीजेच्या माध्यमातून लावलं गेलं, पण इथे फलंदाज मात्र थांबायला तयार नाहीये. यावेळेस त्यानं मिड विकेटच्या बाहेर मारलाय. वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे लागोपाठचा दुसरा नवगर बँड सिद्ध करणारा हा चौकार. लागोपाठचे दोन चौकार आलेत. येरुणकर सर आपण बघतोय जबरदस्त फटकेबाजी आहे चालू आहे मैदानामध्ये. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे ओमकार, ज्याच्या नावातच ओमकार आहे. तो ओमकार आता नवगर संघाच्या हाकेला धावलाय, पण प्रश्न मात्र गोलंदाजाला पडलाय. बंटी, ज्या बंटीनं बरीचशी मैदानं गाजवली आहेत. LK स्टार घोडुली संघ मैदानामध्ये खेळतोय. घोडुलीचं मैदान आपण बघतोय या आधीच्या नाईट रजनीमध्ये त्यांना गाजवलं, पण आता या जामरुकच्या मैदानामध्ये सरपंच चषकाच्या खेळात त्याला थोडासा विचार करावा लागतोय. आसमान दाखवलं गेलं. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून टांगा पलटी, घोडे फरार. दोन चौकारानंतरचा हा बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. 14 धावा स्कोअर कार्डवरती लागल्यात. नवघर संघाचे खेळाडू बरेच कमी स्पर्धा खेळतात, पण या नाईट रजनीमध्ये आता आल्या आल्या असं वाटतंय जणू काही ते पॅव्हेलियन मधनं सेट झालेत की काय. काय जबरदस्त खेळ चालू आहे. पुढे येऊन डान्सिंग राऊंड क्रिकेट. आसमान दाखवण्याचा आणखीन एक प्रयत्न, पण इथे क्षेत्ररक्षक चुकला. या चुकीला माफी नाही. षटकारानंतरचा आणखीन एक बिग हिट. हा देखील 4-4-4 आलेला आणखीन एक चौकार. या आधीची मॅच वन साइडेड पाहायला मिळाली. असं वाटलं होतं त्या मॅच मध्ये चुरस निर्माण होईल, पण या मॅचनं त्या मॅचची भूक भागवली आहे क्रिकेटची. मी तर म्हणेल धावांची भूक भागवली गेली. इथे मात्र संयम दाखवलं गेलं. चांगल्या चेंडूला ओमकारनं मात्र सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. क्रिकेटच्या पटलावरती चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्यानं आपण फलंदाजाच्या माध्यमातून पाहत असतो, आणि इथे तोच प्रयत्न ओमकारनं केलाय. एक या धावसंख्येनं वाढ. माझ्या समेत आता गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये संदेश आहे. संदेश मला सांगतोय धावा लागल्यात त्या स्कोर कार्डवरती नवघर संघाच्या 19. चेंडू हवेमध्ये आहे. असं वाटलं होतं क्षेत्ररक्षक या चेंडूला कॅचच्या स्वरूपात पकडेल, पण 3-3 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा चेंडू पाहायला मिळाला. इथून मात्र सिंगल पुन्हा एकदा पूर्ण होतीये आणि एक या धावसंख्येनं पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती येरुणकरचा धावा लागल्यात त्या टोटल 20 धावा स्कोअर कार्डवरती नक्की नोंद झाल्यात, पण शेतकऱ्याच्या भाषेमध्ये विचार केला तर एक खंडी धावा स्कोअर कार्डवरती नोंद झाल्यात. या धावांचा पाऊस आता सातत्यानं असाच पडेल का या सरपंच चषकामध्ये येणारा गोलंदाज आता फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवेल हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. पण त्याच्या आधी
नक्की घेऊया छोटीशी विश्रांती. ऐकूया DJ तांडेल यांना. कलम नव्हते, कायदा नव्हता, सुखी होती प्रजा, तरी त्यावेळेस सिंहासनावरती विराजमान होता माझा छत्रपती छत्रपती शिवाजी राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. पुन्हा एकदा राजाच्या चरणी नतमस्तक होऊया, ज्याच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा पावन रायगड जिल्हा आहे. आणि तुमचं आमचं परम भाग्य आहे की आपण या रायगड जिल्ह्यामध्ये जन्माला आलोय. राजाला मानवंदना करूया. जाऊया दुसऱ्या षटकाकडे, तिथे गोलंदाजी मार्कवरती आहे LK स्टार घोडुली संघाचा गोलंदाज प्रशांत. ऑफ स्टॉमच्या लाईन मध्ये प्रशांतनं मात्र या चेंडूला टाकलंय. फलंदाजाला केलंय शांत आणि आपल्या टीमला देखील दिलाय आधार. निर्धाव चेंडूची सांगता. स्कोरगडवरती आता 1.1 चेंडूचा खेळ झाला आणि धावा लागल्या त्या 20. प्रशांतचा हा चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न, लांबी कमी आहे. काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, सहज त्याचा हाताचा पिसारा त्यानं फुलवला आणि त्याच्यावरती हा चेंडू मात्र पाहायला मिळाला. पहिला गडी मात्र बाद होतोय आणि बाद होणारा फलंदाज आहे विघ्नेश. बॅक टू द डगआउट. ठोक DJ. प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये राज्य करणारा एकमेव राजा, राजा शिवछत्रपती. आणि इथे आल्यानंतर आपण बघतोय चारी दिशेला भगवा झेंडा डौलानं फडकतोय आणि या भगव्या झेंड्याची शान आन बाण राखण्यासाठी राजानं मात्र संघर्ष आपल्या आयुष्यामध्ये नक्की केला आणि महाराष्ट्राला स्वराज्यामध्ये निर्माणती करणारा हा एकमेव राजा, ज्या राजानं स्वराज्याची निर्मिती केली. निश्चितच मुठभर मावळ्यांच्या संगतीनं ज्यानं स्वराज्य घडवलं. आई जिजाऊ मातेनं पाकलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजा झगडला. आपल्या आयुष्यामध्ये त्यानं खूप सुंदर कार्य केलं. पण इथे गोलंदाज आता सुंदर चेंडू फेकताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्यानं 4 चेंडू टाकलेत आणि ते देखील निर्धाव. 1 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळते. गोलंदाज प्रशांत. प्रशांतचा हा चेंडू यावेळेस कट असा आवाज येतोय आणि इथे गलीच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण बघतोय जामरुख गावाच्या या क्रीडा नगरीमध्ये आपण थरार बघतोय. सरपंच चषक 2025च्या माध्यमातून या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि या 2 धावांच्या मदतीने आता टोटल 22 धावांची नोंद झाली आहे. 22 धावा आपण स्कोर कार्डवरती बघतोय. स्ट्राइक एंडवरती फलंदाज तन्मय आलाय. तन मन धन त्यांना आता आपल्या टीमसाठी अर्पण केलंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लेग साइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चित्याच्या चपळाईनं हरण्याच्या गतीनं सहज सर या 2 धावा पूर्ण केल्या. धावा कशा येणं गरजेचं आहे आणि आता फूक ओळखले मी तर म्हणेल आपल्या संघासाठी या दोन्ही फलंदाजांना. षटक क्रमांक 2 देखील पूर्ण होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 24. म्हणजे या षटकाचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करताना प्रशांतनं 1 विकेट मिळवली. पहिल्या षटकामध्ये 20 धावा जरूर घेतल्या गेल्या पण त्यानंतर थोडंसं शांत केलं गेलं ते LK स्टार घोडुली संघाच्या माध्यमातून गोलंदाजांना. पण येणाऱ्या गोलंदाजावरती आता आक्रमण नक्की करावं लागणार आणि इथून मात्र 12 चेंडूचा खेळ पहिल्या इनिंगचा बाकी आहे.
बरेचसे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर या व्यासपीठावरती आहेत. जामरुक नगरीमध्ये आल्यानंतर सर एक वेगळी मजा आहे. इथे बरीच गर्दी, मग त्या डेच्या मॅच असो नाईटच्या मॅच असतो, पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेनं येत असतात आणि सगळ्या खेळाडूंना अतिशय सुंदर त्यांचा प्रतिसाद सातत्यानं गेले कित्येक वर्ष लाभताना मी देखील पाहिलंय. निश्चितच संत जोरकर देखील या स्पर्धेमध्ये आपण या व्यासपीठावरती पाहतोय, जे मला सांगतायत काहीतरी वेगळं करण्याचं काम सातत्यानं सरपंच चषकाच्या माध्यमातून आदरणीय आमचे प्रशांतदादा खांडेकर आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार रामस्त देखील या स्पर्धेमध्ये त्यांना बहुमूल्य सहकार्य करत असतात आणि त्यांच्या सहकार्यानं ही स्पर्धा उत्तराउत्तर आता सुंदर आणि सुंदर होत चाललेली आहे. पण इथे फटका फसलाय, फलंदाज मात्र बॅक टू द डगआउट येतोय. सलामीला गेलेला हा ओमकार आता पवेलनच्या आसऱ्याला. संधी देऊया डीजे साही. घाटातून लोणावळ्याची वाट सरल्यानंतर आपण जांभरुक नगरीवरनं एकविरा गडावरती पालखी जाताना पाहिली. पण अजूनही चैत्राच्या महिन्यामध्ये आता मी देखील येताना हायवे रोडवरती बऱ्याचशा पालखी पाहिल्यात, ज्या खंडाळ्याच्या घाटातून लोणावळ्याची वाट सरल्यानंतर कार्ले डोंगराकडे वाटचाल करतायत. आई माऊलीचा चैत्राचा हा उत्सव आहे आणि या चैत्राच्या उत्सवाला भाविक भक्तांनी खऱ्या अर्थानं कार्ले डोंगरावरती गर्दी केलेली आहे. आई माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊया. यावेळेस चेंडूला पुन्हा एकदा आसमान दाखवण्याचा प्रयत्न. दोन क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहतायत 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 आणि पाहता पाहता प्रेमात पडले की काय असा प्रश्न मात्र प्रत्येकाला पडला. पण या क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेमात पडून चालत नाही. इथे मात्र तुम्हाला कठोर बनावं लागतं. पण इथे ठोस निर्णय आता पंचांचा येतोय. बिग हिट षटकार. डीजे टोटल 30 धावांची नोंद. 30 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. जोरदार हाणामारी होतीये. डान्स डाऊन क्रिकेट पुढे येऊन पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. डीप मधनं काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय. चेंडूची उचल फेक करतोय. प्रशांतनं या चेंडूला फेकलं आणि धावा शांत करण्याचं काम केलं. पण तत्पूर्वी पाहिलं आपण, पाहता पाहता सहज 2 धावा या रात्रीच्या वेळी चोरल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने आता 32. हा आकडा संतोष जोरकर सर कॅलेंडरवरती पाहायला मिळत नाही, पण स्कोर कार्डवरती नक्की आहे. 32. पुढे येऊन मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. विल द कार्पेट चेंडू मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल होतोय. फेकी मात्र चुकीची पाहायला मिळाली. चुकीला माफी नाही. LK स्टार घोडोली संघ आता कदाचित विचार करेल, काय चुका आमच्या घडतायत. क्रिकेटच्या पटलावरती एक एक चूक तुम्हाला बॅकवुड वरती नेऊ शकते, हे मात्र आता ओळखलं पाहिजे. साहिल एरुणकर यांना देखील थोडंसं टेन्शन आलंय, कारण त्यांचा गावचा संघ मैदानामध्ये खेळतो आणि त्यांच्याकडनं चुका होत आहेत. टोटल 34 धावांची नोंद. तिसऱ्या षटकाची वाटचाल सुरू झाली आहे. गोलंदाज विकी, ज्याचे 4 चेंडू आतापर्यंत आपण पाहिलेत. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय. पुन्हा फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटका 2 धावा देऊन जातोय. या 2 धावांच्या मदतीनं 36, 3 डझन धावा कंप्लीट. पंच आता विश्रांती करतायत. काय आसन त्यांनी मैदानावरती टाकलंय, त्या आसनावरती ते बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. जबरदस्त फटका. पुन्हा एकदा काव करण्याच्या दिशेनं चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. जर्सी क्रमांक 8 लावेल का फलंदाजाची वाट, पण संधी फलंदाजानं त्याला दिली नाहीये. इथे फक्त 1 धाव त्यानं घेतली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 गडी बाद. नवघर संघाच्या धावा लागला स्कोर कार्ड वरती. 37 ठोक डीजे.
साईबाबांचं हे गीत नक्कीच डीजेच्या माध्यमातून लावलं गेलं. सर आपण बघतोय साई शिर्डी नगरीमध्ये देखील आता पारख्या जाताना पाहायला मिळतात. रामनवमीचा सण जवळ आलाय आणि ते गीत मात्र आता खूप फेमस झालं. यूट्यूब असो भजन कीर्तन असो ते सातत्यानं वाजवलं जातं. मी निघालो तुम्ही येता का. आणि मी खरंच आज निघालो जांभरूकडे येताना आणि मला बरेचसे खेळाडू मिळाले. त्यांनीच मला विचारलं आम्ही निघालोय तुम्ही येता का. मी म्हटलं मी देखील येतोय तुम्ही देखील या. अरे हा सोहळा अतिशय सुंदर आहे. गोलंदाज अजयच्या पकल्यात चेंडूवरती आपण बघतोय पुन्हा 2 धावा घेतल्या गेल्या. इथे मी नवघर संघाच्या खेळाडूंचं नक्कीच कौतुक करेल. चौकार षटकार मारतायत त्यातून सिंगल डबलला देखील महत्त्व देत आहेत. म्हणजे क्रिकेटचा पूर्णपणे अभ्यास करून ते आता या मैदानावरती आलेत आणि इथून मात्र क्रिकेटची भाषा बोलणारा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पण LK स्टार घोडोली संघ खेळ विसरलाय की काय ही आठवण आता करून द्यावी लागेल. ज्या गोलंदाजीसाठी तो संघ ओळखला जातो ती गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली नाही. पण यावेळेस चेंडू बराच वेळ हवेमध्ये. स्वतः गोलंदाज या चेंडूवरती नक्की आला. रनआउटची संधी आणि ही संधी मात्र घेतली गेली. काही झालं नाहीये. सगळं ओके कारण ही स्पर्धा जांभरूक नगरीमध्ये आहे आणि त्याचं आयोजन देखील केले प्रशांतदादा खांडेकर यांनी. त्यामुळे कोणतंही विघ्न येणार नाही याची जबाबदारी मी देखील घेऊ शकतो. आणि ही स्पर्धा गेले कित्येक वर्ष मी देखील खेळतोय. संधी आता देऊया आनंदासाठी घोडोलीकरांना डीजेला. जाण्याआधी गुन्हा करूच नका म्हणजे अटक करायची वेळ येणारच नाही. निश्चितच स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या 40 धावा स्कोअर कार्डवरती लागल्यात. चौथं षटक मार्गस्थ पाहायला मिळतोय. तोडफोड माड धाडवलंय षटक. डाव्यातच हा गोलंदाज अजय गोलंदाजी मार्क वरती तयार. इथे अजयचा आणखीन एक जबरदस्त चेंडू विजयाकडे वाटचाल करणारा पाहायला मिळतोय. जन या चेंडूवरती देखील घेतली आहे एक मोठी विकेट. फलंदाज बाद होणारा शिवराज मैदानाचे येतोय बाहेर. पुन्हा संधी डीजे ये इथे धावा करायच्यात. स्कोअर कार्डवरती 40 वरती 4 अशी परिस्थिती आहे. अंकुशनं आल्याला सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला पण बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. डाव्या हाताचा गोलंदाज थोडासा फिंगर रोल या चेंडूवरती करतोय. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये फिरकीची जादू मात्र त्यानं दाखवली आणि फलंदाजाला गिरकी घेण्यास भाग पाडलं. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावर ना अंकुशनं या चेंडूला खेळलंय. हा चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. वीरेंद्र सहवागची आठवण करून देणारा येतोय 4 धावांसाठी चौकार. चव्वेचाळीस धावांची नोंद झाली आहे. 40 नंतर 4 आल्यावर 44च होतात. सिंगल तर घेतली गेली. आता दुसऱ्या धावेसाठी धावतायत पण इथे मात्र पंचांनी आता बोट उंचावलंय. तर एक धाव या चेंडूवरती येते. षटक क्रमांक 4 देखील पूर्ण झालं. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय साहिल सर आणि धावा लागला स्कोअर कार्डवरती आता टोटल 45.
कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग असा या स्पर्धेचा नियम आहे आणि या नियमानुसार आता येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 45 धावा कराव्या लागतील एल के स्टार घोडोली संघाला. विरोधात असेल तो नवघर संघ. 45 धावा स्कोर कार्डवरती लागल्यास 46 धावांची गरज असेल एल के स्टार घोडोली संघाला. यानंतरची मॅच होराळे संघाचा संघनायक आणि गोहे चिंचोली संघाच्या संघनायकाला आपण आमंत्रित करतो टॉससाठी यायचं आहे. नीरज दाबणे याच्या विरोधामध्ये आता संदेश पाटील. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे अशा आयोजकांकडून सूचना येते. मी गणेश नाना पाटील यांना विनंती करेल का आपला कर्णधार आपण लवकरात लवकर या व्यासपीठाकडे पाठवायचा आहे. त्याचबरोबर होराळे संघाच्या कर्णधाराला देखील आमंत्रण असेल का आपण कोणताही वेळ न दवडता आता टॉससाठी यावं. विजयासाठी 46 धावसंख्येचं आव्हान आणि हे आव्हान आता कशा पद्धतीनं एल के स्टार घोडोली संघ पार पाडेल की विरोधात नवघर संघ या धावा रोकेल हे पाहण्याआधी आपण ऐकूया सरपंच चषकामध्ये DJ तांडेल यांचा सुमधुर गीताचा नजारा. व नरेश भाई पाटील आपलं सरपंच चषकाच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करूया आता खऱ्या अर्थानं DJ तांडेल यांच्या सुमधुर गीतानं. ठोक डी आणि या सरपंच चषक 2025 साठी घोडोलीतून त्रिमूर्ती किराणा स्टोअर्सचे ओनर जितेंद्र पालांडे यांच्याकडून प्रशांत दादा यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आल्या त्या टुर्नामेंटला. पुन्हा एकदा वळूया तुषार धुमाळ सरांकडे जिथे रनचेस घोडोली संघ करणार आहे. 24 बॉल मध्ये बनवायच्या ते 46 धावा. ओव्हर टू तुषार सर. एल के स्टार घोडोली संघाला विनंती असेल त्यांची ओपनिंगची जोडी मैदानात पाठवायची आहे. 46 धावा बनवायच्या आहेत आणि तुषार सर मी सांगेल घोडोलीचा मॅक्सवेल ओमकार ज्याच्यावरती ही जबाबदारी असणार आहे कारण प्रेक्षा हेलिकॉप्टर बॉय घोडोलीचा स्टायलिश बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आहे. जर तो खेळला तर यांची टीम वन साइड ठरू शकते. मात्र तो प्रयत्न कोणता संघ करणार इक्वल ऑपॉर्च्युनिटी दोघांकडे असणार आहे आणि जो संघ चांगला क्रिकेट खेळेल तो नक्कीच जिंकेल. ॲज अ कॉमेंटेटर स्वागतम सुस्वागतम स्वागतम पुन्हा तमाम क्रीडा रसिकांचं सरपंच चषकाच्या माध्यमातून मी तुषार धुमाळ माझ्या समवेत साईल एरुणकर सर आणि गुणलेखाच्या भूमिकेमध्ये संदेश पाटील मॅन फ्रॉम जामरुक. KTC लाईव्ह कर्जत-tennis.in या वाहिनीद्वारे DJ तांडेल यांच्या माध्यमातून करतोय आपण हार्दिक प्रेक्षकांचं स्वागत. सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. ओमकार आणि राजेश आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवघर संघाचा वेगवान गोलंदाज विघ्नेश. 24 चेंडूमध्ये करायच्या 46 धावा. 24 चेंडू 46 धावा येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विद्यमान सरपंच आमच्या ताई आहेत त्यांची छबी आपण बॅनरवरती पाहतोय. टॉस बॉक्समध्ये पाहतोय. शिल्पाताई प्रशांत खांडेकर सरपंच ग्रुप ग्रामपंचायत जामरुकच्या विद्यमान सरपंच आहेत ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय प्रशांतजी खांडेकर यांच्या विद्यमानानं जामरुक गावातील ग्रामस्थांच्या माध्यमातून ही स्पर्धा गेली कित्येक वर्ष या मैदानावरती होताना आपण पाहिली. स्ट्राइक एंडवरती राजेश, नॉन स्ट्राइक एंडवरती ओमकारला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती विघ्नेश. विघ्न दूर करणार का या दोन फलंदाजामधलं. 46 धावांचं टार्गेट. पॉवर प्लेचं षटक, एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा.
मिड विकेटच्या दिशेनं तैनात आहे. तर दुसरा आपण बघतोय लॉंगॉन क्षेत्राच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळतोय. डावा बॅटर स्ट्राईक एंडवरती आहे. डावा आणि उजवा आता कॉम्बिनेशन मैदानामध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासमोर ही डोकेदुखी असेल. फुलटॉस चेंडू पॉइंटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न केलाय. 2-2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. मोक्याच्या क्षणी चेंडूला अडवलंय. रनआउटची शक्यता आणि इथे मात्र आता पंच हात उंचावतायत. OUT फलंदाज रनआउटच्या माध्यमातून येतोय. बॅक टू द डगआउट DJ. सुभाष दादा दुधावडे यांच्याकडनं आपण बघतोय. घोडोली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. या आयोजनासाठी प्रशांत दादा खांडेकर यांचे परम मित्र आहेत आणि त्यांनी हे आयोजन आता थेट पाहिले आणि त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच इथून सगळ्या खेळाडूंना आणि आयोजकांना दिल्यात. डाव्या हाताचे जबरदस्त गोलंदाज सुभाष दुधावडे यांचं मी नक्कीच या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करतो. पण नेक्स्ट बॅटर आता तिसऱ्या क्रमांकावरती आलाय प्रीत. पहिल्या चेंडूवरती दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झालाय. एका धावेनं धावांचा श्री गणेश नक्की होतोय. प्रीत तिसऱ्या क्रमांकावरती आता स्ट्राईक एंडवर. चांगला चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेनं मात्र या चेंडूला पुश केलं गेलं. पुश करा आणि खुश राहा. सिंगल स्कोर कार्डवरती वाढ. दुसरा चेंडूवरती एक धाव आली आणि टोटल आता धावा लागला स्कोर कार्डवरती 2. स्ट्राईक एंडवरती आता ओमकार आहे. याच्या मनगडात ताकद आहे. यंग आहे. मोठे फटक्यामध्ये माहीर आहे. पण आता खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्याची गरज देखील आहे. त्यानं सरळ बॅटनं खेळणं पसंत केलंय. लेग साईडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेनं आपण बघतोय लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय. पुन्हा खर्च केली जाते. विघ्नेशच्या माध्यमातून सिंगल. 3 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. चमचमत्या ट्रॉफ्या आपण बघतोय. या ट्रॉफीसाठी चालू असलेला अट्टास आहे. सरपंच चषक 2025च्या माध्यमातून ऑफस्टमच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू पंच पनिशमेंट देत आहेत. बाळा साळुंके सर हात खुले करतायत. कहो ना प्यारच्या स्टाईल मध्ये सांगतायत हा चेंडू स्वेअर आहे. 4 धावा स्कोर कार्डवरती नोंद. 46चा पाठलाग करायचा होता. आता विजयासाठी 42 या धावसंख्येची गरज. पट्ट्यात घेतलाय. टप्प्यावरती केले आक्रमण. कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज पियुषच्या बॅट मधून आलाय. पॉवरफुल सक्सेसफुल बिग बिग षटकार. देऊळ चमचमतय. मैदान देखील चमकतय. या मैदानावरती LED लाईटचा वापर 38 सर्कल साठी केला गेलाय. पॉइंटच्या दिशेनं मारलेला फटका होता. सिंगल जरूर येते. षटकारानंतर संधी पुन्हा गोलंदाजानं मोठा फटका मारण्यासाठी दिली नाहीये. 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात पहिल्या इनिंग मध्ये. पण पहिल्या षटकामध्ये 20 धावा घेतल्या गेल्या होत्या. संदेश पाटील सर मला ही माहिती पोहोचवत आहेत. इथे पुन्हा चेंडू
लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या बाहेर 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 येतोय. वन बाउन्स सीमारेषा पार पार पार. चौकार 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 की षटकार असा प्रश्न आता पंचांना पडलाय. पंच पाहतील आणि सांगतील. तिसऱ्या पंचांची केली जातीये मागणी. तिसरे पंच या स्पर्धेमध्ये आपण बघतोय 4 पंच आहेत. 4 पंचांचा वापर केला गेला. थरार सरपंच ट्रॉफीचा आहे. थर्ड अंपायर निर्णय येईल. कोणावरती अन्याय होणार नाही. टेक्नॉलॉजीचा वापर इथून करतोय आपण. KTC लाईव्ह या वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण चालू आहे. जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर लगेच येईल. कोणीही टेन्शन घेऊ नका. आणि क्रिकेटच्या पटलावरती आपण आता टेनिस क्रिकेटचा खेळ खेळतोय. बरेच मोठे प्लॅटफॉर्म जरी आलेत तरी इथून अजून कोणाला पेन्शन चालू झाली नाहीये. होराळे संघाचा कर्णधार इथे दाखल झालाय. मी चिंचोली गोहे संघाच्या कर्णधाराला विनंती करेल आपण टॉस साठी लवकरात लवकर या. निश्चितच पंचांचा इशारा येतोय. पहिला निर्णय त्यांनी मागे घेतला आणि या चेंडूवरती आता खऱ्या अर्थानं निरखून पारखून निर्णय दिलाय. तो 6 धावांसाठी षटकार. ठोक डीजे. चला पंच सामन्याला सुरुवात करा. सचिन दाभोळकर आणि दुसरीकडे आपण बघतोय बाळा साळुंके सर. थोडासा विश्रांती करतात आमचे अंकित तांबडे सर आणि त्यांच्या बरोबरीनं अविनाश पालांडे सर. या विभागातील एक जबरदस्त फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे. रिव्हर्स स्वीपचे फटके ज्यांनी या विभागामध्ये पहिल्यांदा दाखवले असा एक दादा फलंदाज आता 40+ मध्ये खेळताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. आणि या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र निवडलं गेलं आणि इथे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. डगआउट मध्ये चेंडू गेला. वन बाउन्स सीमारेषेच्या अगदी बाहेर. पुन्हा एकदा षटकारानंतरचा हा दुसरा चौकार. डीजे. नोंद झाल्यात 1 बाद 21. पाटला 46 धावसंख्येचा केला जातोय. टॉस साठी दोन्ही संघांना आपण आमंत्रित करतोय. आसमान दाखवलं गेलं. मिड विकेट आणि फाईन लेगच्या जवळला चेंडू जातोय. वाघाची धाड फोडलाय पहाड. अर्थातच या पट्ट्यानं यावेळेस चौकारानंतर मारलाय. पुन्हा एकदा षटकार षटकार षटकार. आपण बघतो या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आणि काकाचा मुलगा आहे, भाऊ आहे त्यांचा, आणि तो आता शाहूकार षटकारांचा खाऊ खातोय. LK स्टार घोडोली संघ आता कदाचित सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 27 धावांवरती 1 गडी गमावलाय.
1.2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. जबरदस्त फटकेबाजी. फलंदाज या चेंडूवरती देखील 4 धावा नक्कीच जोडल्यातील. पंच वाईट +4 अशा चौकार नाहीये का? 2 धावा आहेत. वाईट +2 म्हणजे 3 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. रायगड जिल्हा हॅलो पुन्हा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त क्षेत्ररक्षण नवघर संघाकडून होतोय. विरोधात LK स्टार घोडोली संघ खेळतोय. 46 धावांचा पाठलाग करताना टोटल आता धावा लागल्यात त्या 32. दुसऱ्या षटकाची वाटचाल सुरू झालेली आहे. पाहुण्यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. आदरणीय आमचे 40+ चे सगळे सिनियर खेळाडू आता या व्यासपीठावरती आहेत. अण्णा गावडे यांचं मी नक्कीच कौतुक करेल आणि त्यांच्या समेत आलेल्या आमच्या सगळ्या पाहुण्यांचं सरपंच चषकाच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. दोन्ही संघांच्या कर्णधाराला आपण टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय. आपण टॉस साठी यावं. चिंचोली गोहे संघाचा संघनायक टॉस बॉक्स मध्ये यावं. संदेश पाटील या आपण. त्याचबरोबर होराळे संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आपली वाट पाहतोय. पंच सांगतायत हे षटक मात्र समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावसंख्येचा पाठलाग करताना 32. दोन्ही संघाचे कर्णधार आलेत. टॉस मात्र इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय अण्णा गावडे साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. 40+ या संघातनं सातत्यानं त्यांना खेळताना आपण पाहिले. अण्णा गावडे सरांना पुन्हा एकदा मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. ग्रुप ग्रामपंचायत जामरुकचे सदस्य अनंतभाई मेंगाळ आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी सगळे मित्र आहेत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. सरपंच चषकाच्या माध्यमातून आपलं हार्दिक असं स्वागत. दीपक कर्णूक यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करतोय. इथे चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये येतोय. चेंडूची उचलफेक केली जाते. तत्पूर्वी 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. तुकाराम माळी साहेबांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया.
कुरंगळे साहेबांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया मान्यवरांचे आज या शुभ रात्री. सरपंच चषकाचा हा थरार आहे. पुन्हा चेंडू हवेमध्ये मारण्याचं काम केलं गेलं. पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक डीप मधनं या चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूची उचलफेक केली जाईल. पुन्हा स्कोर कार्डवरती 2 धावांनी वाढ. टोटल 36. 3 डझन धावा कंप्लीट. 3 डझन धावा कंप्लीट झाल्यात. मान्यवरांच्या शुभ असते 2 संघामध्ये टॉस केला. तो एकीकडे होराळे तो त्याच्या विरोधात चिंचोली गोहे. टॉस का बॉस, हेड या टेल? टॉस जिंकलाय होराळे संघानं. क्षेत्ररक्षकानं केली चूक, फंबल पाहायला मिळालं आणि इथून चेंडूची फेकी होतीये. तत्पूर्वी पंचांचा 1 धाव कमी करण्याचा इशारा. 1 रन शॉट. धावा किती सर या चेंडूवरती? पंच धावा किती? 1 की 2? 2 म्हणजे तिसरी धाव कमी आता होतीये. भाविक तांडेल यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. बघा पंचांनी पहिले 2 आता 1 केलं म्हणजे आता 1 धाव असेल. 37. पुन्हा हलक्या हाताने खेळणं पसंत केलंय. सिंगल न स्कोर कार्ड वरती झाली आहे वाढ. 1 या धावसंख्येने टोटल 38 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 2 गडी मात्र बाद झालेत. शेवटचे आता चेंडू उरलेत 8 आणि विजयासाठी 8 धावांची गरज. या चेंडूवरती मिड विकेटच्या बाहेर येतोय A1 क्वालिटीचा सरपंच चषकाचा ब्रँडेड षटकार डीजे. प्रशांत पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. संतोष जोरकर यांचा लाडका हा खेळाडू ज्यानं षटकार नंतर 2 धावा घेऊन ही मॅच संपवली आहे. इथे विजयाचा शिल्पकार नक्की कोण असेल हे पाहण्याआधी नक्कीच जल्लोष आपण बघतोय LK स्टार घोडुली संघाच्या खेम्यामध्ये होतोय. ही मॅच जिंकल्यानंतर नवगड संघाचं देखील मी कौतुक करेल. चांगली लढत त्यांनी मैदानामध्ये दिली पण पराभवाच्या वाटेला त्यांना जावं लागलं. मी आता होराळे संघाला विनंती करेल आपला निर्णय जो काय आहे लगेच मैदानामध्ये घ्या. क्षेत्ररक्षण स्वीकारले होराळे संघानं म्हणजे आता फलंदाजी करावी लागेल ती टीम चिंचोली गोहे संघाला. नवघर संघाच्या कर्णधाराला विनंती आपण संतोष जोरकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच 6 चेंडू 20 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारणारा प्रीत ठरतोय या मॅचचा हिरो. प्रीतला विनंती आपण या टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते दिला जाईल पुरस्कार. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. आधी आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आपल्याला लाभलेत त्यांचा आपण इथं शुभ सन्मान करतोय. सर्वात आधी आपण सन्मान करतोय 40+ रायगड क्रिकेटचे अध्यक्ष सन्मान श्री अण्णा गावडे साहेबांचं इथं स्वागत करण्याची विनंती मी प्रशांत दादा यांना करतो. प्रशांत दादा यांची ती संघ आहे 40+ आणि त्यांचे सर्व मित्र त्यांच्या टुर्नामेंटला शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी भेट दिली आहे. क्रिकेट म्हणजेच दोस्ती तुषार सर, कारण की क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द मॅच आपण प्रीतला देणार आहोत. 6 बॉलमध्ये 20 धावा. टॉस बॉक्समध्ये आपण प्रीतला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. त्याआधी आपण प्रीतला मी थोडा वेट करायला सांगेल, थोडं थांबायचं आहे. प्रीतने मात्र आठवण करून दिली त्याच्या मोठ्या दादाची. खालापूर तालुक्याचे रायगड 40+ चे अध्यक्ष शशिकांत जी भंडारकर साहेबांचे इथे
स्वागत करण्याची विनंती मी प्रशांत दादा यांना करतो. मायेची उपदार शॉल आणि या टुर्नामेंटचं प्रतीक सन्मान चिन्ह, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण इथे मान्यवरांचं स्वागत करतोय. त्यानंतर शशिकांतजी भंडारकर साहेब 40+ अध्यक्ष खालापूर तालुक्याचे यांचं स्वागत योगेशजी तांडेल करतील. त्यानंतर तुकारामजी कुरंगले यांचं स्वागत करण्याची विनंती मी मान्यवरांना करतो. सर्व मान्यवरांचं स्वागत इथं आपण करून घेणार आहोत. मी योगेशजी